नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मित्रांनो, वातावरण गरमीचं झालंय आणि ठिकठिकाणी पावसाला देखील सुरुवात झाली आहे। छत्रपती संभाजीनगरची व्याप्ती उत्तरेकडे मात्र 10%च राहिली, पण उर्वरित भागाच्या दक्षिणेकडे ती 25%वरती पोहोचली। त्यामुळे पैठण सारख्या ठिकाणी आणि गंगापूरच्या काही बहुतांश ठिकाणी तो पाऊस ऍक्टिव्ह झाला आहे। दक्षिण महाराष्ट्रात जी आपण 70% व्याप्ती सांगितली, सांगली, सोलापूर, पुणे अशा भागांमध्ये, बीडमध्ये पण जी काही 30% व्याप्ती आहे ती झाली आहे। नांदेडमध्ये सुद्धा व्याप्ती 30% ते 40% सांगितली, पण त्या पद्धतीने तो पाऊस झाला नाहीये। किनवट वगैरे भागात तो झालाय। लातूरमध्ये सुद्धा टक्केवारीनुसार तो पाऊस झाला नाहीये। मात्र त्या टक्केवारीच्या विरोधात काही ठिकाणी चांगला पाऊस झालाय आणि अशा प्रकारचं हे वातावरण आजचा 15 ऑक्टोबरचं पार पडलंय। आपण जाणून घेऊया 16 ऑक्टोबर बद्दल। 16 ऑक्टोबरला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना धाक आहे की नाही किंवा कशा पद्धतीचं वातावरण राहील या संदर्भात जाणून घेऊयात। आणि एक सगळ्यात महत्वाचं, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी किंवा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे। कारण की एक चक्रीवादळ मागच्या 2-4 दिवसापूर्वी आपण त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलाय, त्याप्रमाणे ते दक्षिण भारताकडे तमिळनाडू असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा भरपूर घेणार आहे। त्यामुळे मराठवाडा पुन्हा 25 तारखेच्या आतमध्ये 22 तारखेच्या पुढे 22 ते 25 ऑक्टोबरच्या दरम्यान दक्षिण मराठवाडा, दक्षिण भागांना परत एकदा तो टेन्शन मात्र वाढवणार आहे। पण या 16 पासून ते 21 पर्यंत आपल्याला संधी मोठी मिळते काम करण्यासाठी। त्या संधीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलूयात। तर आजचा पाऊस नाशिककडेही वळणार आहे। नाशिकच्या पूर्व भागांमध्ये वगैरे तो पडणार आहे। जशी टक्केवारी 30च्या आतमध्ये सांगितली, 20-25च्या हिशोबामध्ये, त्याप्रमाणे हिशोबाने चालेल। आणि टक्केवारी बऱ्याच लोकांना समजत नाही, कमेंटमध्ये थोडं वेगळंच विचारतायत। 20 आणि 25 टक्केवारी म्हणजे 100 पैकी 25 गावांना तो पाऊस होणे। मग गावाची संख्या जर 1000 असेल आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, तर ती 250 लोकांपर्यंत तो गावांपर्यंत पाऊस पडणं ही टक्केवारीचा हिशोब असतो। ठीक आहे। आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा। 2 वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय, तर ह्या चॅनलचे 100K सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे। कारण की आपल्याला बरेच जणांनी टॉर्चर केले की तुमचे 100K होणारच नाहीये, ते आपल्याला करायचे आहेत। तर उद्याचा जो काही पाऊस असेल, उद्या महाराष्ट्रातल्या पुणे क्षेत्रामध्ये पाऊस ऍक्टिव्ह असणार आहे, पुणे भागात असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उद्याचे दिवस तेवढीच व्याप्ती आहे, 20-25% जी आज झाली आहे काही ठिकाणी। नांदेड पट्ट्यात तुरळक ठिकाणी, लातूर पट्ट्यात तुरळक ठिकाणी नांदेडची आणि लातूरची व्याप्ती थोडी कमी होऊन जाईल। मात्र पुण्याची कडाष्टीची साईड आहे, बारामती साईड आहे, व्याप्तीचा विषय तोच राहील। सांगलीची व्याप्ती थोडी जेमतेम प्रमाणात आजच्या पेक्षा उद्या कमी राहू शकते, पण पाऊस उद्या येणार आहेच। जालना वगैरे भागात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणासारखा राहील। 17 तारखेला पाऊस महाराष्ट्रामध्ये फार असा म्हणावा असा काहीच नाहीये, फक्त संभाजीनगर आणि तुरळक भागांमध्ये हलकी सुरू राहतील। कारण की वारे इथे 4 ते 5 वाजेपर्यंत जोराने वाहतील। दुसऱ्या अपोजिट साईडला म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक सिस्टीमला वातावरण ह्याच 17 पासून तयार व्हायला सुरुवात होईल आणि त्याचं पूर्णपणे चक्रीय स्थितीमध्ये रूपांतर व्हायला 19 किंवा 20 तारीख बंगालच्या उपसागरामध्ये उमजळून जाईल। त्यामुळे 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत आपल्याला कामं करण्यासाठी एक वातावरण खानदेशसाठी, विदर्भासाठी, मराठवाड्यासाठी चांगलं मिळतंय। पण याच काळामध्ये जेव्हा सायक्लोनिक सिस्टम 19 तारखेला आपला पूर्णपणे प्रभाव टाकायला सुरुवात होईल, त्याच वेळेस इकडे कोल्हापूर, बेळगाव, पुणे अशा भागांमध्ये, सांगलीसारख्या भागांमध्ये, कोकण किनारपट्टीमध्ये, या ठिकाणी कोल्हापूर, कोकण किनारपट्टी, राधानगरी, रत्नागिरी शहरात अतिवृष्टीचा इशारा 20 तारखेपासून सुरू होतोय। 21 तारखेपासून पाऊस हा कमी होणार नाहीये। ठीक आहे। जो काही 16 पासून ते 21 पर्यंत कमी होतोय ना, तो पाऊस मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये आणि खानदेशमध्ये 16 पासून म्हणजे उद्यापासूनच तो कमी होतोय। आणि 20-21 ला वातावरण परत एकदा सक्रिय होईल। ते पण सक्रिय करत असताना, वातावरण निर्माण होत असताना तो आपला सोलापूर आणि कोल्हापूर हा जिल्हा निवडेल। नांदेडमध्ये लालसर आभाळ, धुरकट धुळी वगैरे हे चालूच असणार आहे। आणि एक्झॅक्टली पहिला पाऊस 21 किंवा 22 नांदेड क्षेत्रामध्ये, चंद्रपूरमध्ये, गोंदिया वगैरे भागामध्ये, वर्ध्यामध्ये, लातूर, सोलापूरला परत एकदा जोरदार पावसाची आगमन होणार आहे। व्याप्ती सध्या तरी मॉडेलनुसार ती आता जशी झाली तशीच आहे, पण ही सायक्लोनिक सिस्टीम आहे। चक्रीवादळाचं जे काही निर्माण होऊन जे काही तेलंगणा वगैरे भागात येईल ना, याचा प्रभाव थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे। सेम एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं तर 2-3 वर्षापूर्वी असं झालं होतं की हरभऱ्यामध्ये गवत होणं, खराब होणं, काही ठिकाणी शेतकऱ्यांची हरभरे मोडले होते। ती वेळ सुद्धा या लातूरकरांना, सोलापूरकरांना येऊ शकते। मग याच्या वेगळा अर्थही निघू शकतो, मग आम्ही पेरायचं नाहीये का? तर मित्रांनो, शेती हा व्यवसाय असा आहे, ते काही शटर लावून केलेला धंदा नाहीये। त्यामुळे तुम्हाला रिस्क घ्यावीच लागतील। अशा वातावरणाचे टफ लाईन्स वगैरे
दक्षिण महाराष्ट्राकडनं बनत राहतील. त्यामुळे विदर्भाला तरी असा फार तर फार मोठा त्रास नाहीये. 10-20% भाग वगळला तर खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाड्यातही जालना वगैरे, संभाजीनगर वगैरे परिसरामध्ये फार तर फार त्रास नाहीये. पण याच्यामध्ये त्रासेच्या तुलनेमध्ये जे आपण दक्षिण महाराष्ट्र म्हणतोय, दक्षिण मराठवाडा म्हणतोय, ज्याचा समावेश सांगलीपासून सोलापूर पासून बीडचा दक्षिणेकडील भाग, लातूर आणि नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, हे जे काही कोपऱ्यातले जिल्हे आहेत, बाँड्री लगतचे, तेलंगणा, छत्तीसगड आणि कर्नाटक, ह्या बाँड्री लगतच्या जिल्ह्यांना या टप्प्यामध्ये थोडाफार का होईना त्रास झालाय. पुढच्या टप्प्यामध्ये याच्यापेक्षाही अधिक होण्याचा अंदाज आहे. पण ह्या त्रासापोटी किंवा ह्या वातावरणापोटी आपण आपलं जे काही नियोजित काम आहे ते करायचं आहे. सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात, पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की 2000 शेतकऱ्यांना ते आवडतात. तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ते मेसेज पोहोचतो. मग आता 16 पासून ते 20 पर्यंत आपण काम कसं करू शकतो किंवा कामाचं नियोजन कसं राहू शकतो हे मात्र व्यवस्थितपणे थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, उद्या वातावरण आजच्या पेक्षा दुप्पट कमी होऊन जाईल. ढगाळ येईल, 1-2 फटकारे पडतील, प्रत्येक जिल्ह्यामध्ये थोडं मराठवाड्यातल्या होऊन जाईल. पण त्याचा अर्थ 95%च्याही आतमध्ये येतोय दक्षिण महाराष्ट्र आणि विषय म्हणजे खानदेश आणि विदर्भ. दक्षिण महाराष्ट्रात उद्या बघितलं आपण 16 तारखेला तर पाऊस आहे, नाही म्हणत नाहीये, कारण की तो आपण परवा दिवशी सुद्धा सांगितलेला आहे. मग त्याच्यामध्ये पुणे येतोय, संभाजीनगर काही ठिकाणी येतोय, वारे दुपारनंतर सुद्धा झुळूक टाईपमध्ये वाहू शकतात. अहिल्यानगर पण येतो, त्यामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये स्थानिक वातावरणासारखा तो पडेल सुद्धा. नांदेड सुद्धा स्थानिक वातावरणासारखा पाऊस आहे. व्याप्तीचा विषय जर बघितला तर 10 ते 15% वारीनुसार येऊ शकतो आणि स्थानिक वातावरण थोडं जास्त बनलं तर त्याचा 5-10% प्रभावही पडू शकतो. तर याच्यामध्ये पुणे आहे, बारामती आहे, पुणे वगैरे परिसर आहे. आता धुळ्यातलं आणि नंदुरबारचं, जळगावचं, बुलढाण्याचं जर चित्र बघितलं आपण, मित्रांनो, ज्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त नाहीये त्या भागाचं लक्ष थोडं केंद्रित का करत नाहीये, कारण की त्या भागामध्ये टेन्शन कमी आहे, तिथे पावसाचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे ज्यांना पाऊस जास्त आहे त्यांना नियोजन करण्यासाठी वेळ आपण तो अंदाज देत असतो. त्यामुळे असं समजू नका की आमच्या भागाकडे दुर्लक्ष नाहीये. ठीक आहे, तर आता फक्त नियोजन करायचंय शेतकऱ्यांनी. उद्या म्हणजे 16 तारखेला अहिल्यानगरकरांनी, पुणेकरांनी, थोडंफार नांदेड आणि लातूरच्या उदगीर, सावंतवाडी, संभाजीनगरच्या कन्नड, बदनापूर वगैरे, त्यानंतर जालन्यातल्या तुरळक भागांमध्ये थोडंसं कामाचं नियोजन करायचं आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्राला फारसा मोठा धाक नाहीये या भागांचं वगळल्याच्या नंतर. आणि जसं तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंय मध्यंतरी, तसंच पुन्हा सांगतोय की 22 ऑक्टोबरच्या पुढे 20-21ला तर कोकण किनारपट्टी आणि कोल्हापूर, सांगलीचा पाऊस आहेच, नंतर 4 दिवसाच्या ब्रेक नंतर. पण त्यानंतर सुद्धा 22 आणि 23-24ला परत एकदा महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडील साईडला आणि मराठवाड्याच्या मुळावरती उठलेला पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे. त्यामध्ये संभाव्य शक्यता, जसे मी कर्नाटक पासून ते तेलंगणा, छत्तीसगड बाँड्री लगत असलेले जे काही भाग आहेत त्यामध्ये चंद्रपूरचा समावेश, दक्षिण वगैरे भाग, यवतमाळचा समावेश, नांदेडचा समावेश, लातूर, परभणीचा थोडाफार समावेश, त्यानंतर बीडचा पण दक्षिणेकडील धाराशिव पट्टा वगैरे, आणि त्यानंतर सांगली, सोलापूर देखील पुन्हा एकदा पाऊस असेल. ज्यांना पाण्याची खूप गरज आहे या भागात सुद्धा त्यांच्यासाठी हा फायदेशीर होऊ शकतो. पण ज्या शेतकऱ्यांना पेरणीला अडथळे ठरतील हा नुकसानकारक देखील असणार आहे. मित्रांनो, जे घडणार आहे ते सांगतो किंवा आम्ही सांगितलं म्हणून तो पाऊस येत नाही. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद, आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.